ते आपण सर्वांनी माझं कौतुक केलं, CCTV दिले वगैरे. हे काय फार मोठं कौतुक नाही आहे, हे माझं कर्तव्य आहे. आणि मला ही माझ्या शिरकाई देवी म्हणजे महाराणी येसूबाई यांनी दिलेली ही बुद्धी आहे की त्यांनी जो त्याग केला आहे, 29 वर्ष शत्रूच्या कैदेत राहणं, 18 वर्ष मुलाला घेऊन राहणं. आज या जिल्हा परिषदेच्या संगमवाडीच्या शाळेमध्ये येताना मनस्वी आनंद झाला. आणि आमचे मित्र पाहुणे राजेश शिर्के सुहासजी यांनी एक अर्ध्या तासापूर्वी मला फोन केला की हातातलं काम सोडा आणि इथे या. काय आता त्यांचा आदेश म्हणून मी इथं आलो. आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे साहेब, त्यांचे सहकारी, या शाळेच्या मुख्याध्यापिका आणि सर्व स्टाफ, आणि खास करून मी शाळा व्यवस्थापन कमिटीचे जे प्रमुख आहेत त्यांचा मी उल्लेख करेन. काय हे खरे जे पालक आहेत शाळेचे. हां, का मी तुम्हाला म्हणतो, मी एका ग्रामपंचायतीला मी सदस्य होतो. काय त्यामुळं शाळा व्यवस्थापन कमिटीचे जे मुख्य असतात त्यांची जबाबदारी मी जवळून पाहिली. आणि सर्व विद्यार्थी मित्रांनो, आज येसूबाई फाउंडेशन यांच्या वतीनं माननीय सुहासजी राजे शिर्के साहेब यांनी आपल्या विद्यालयाला CCTV प्रदान केले. फार अत्यंत गरजेची गोष्ट आहे ही. कारण का ह्या फास्ट युगामध्ये हल्ली असं झालेलं आहे की कुणाकडे लक्ष द्यायला वेळ नाही आहे. तर ते CCTV आता सगळ्यांचे लक्ष ठेवतं आहे, कोण काय कसं बिहेवियर करते. तर त्या दृष्टीनं मी पहिल्यांदा शिर्के साहेबांचं अभिनंदन करेन. या प्रसंगी 1-2 मिनटाचं सांगेन की महाराणी येसूबाई यांचं कार्य, त्यांचा त्याग आणि त्यांची दूरदृष्टी ही प्रत्येक विद्यार्थ्यांना अंगी बाणवावी. या आपल्या महाराष्ट्रामध्ये अशी एक ही महिला सैनानी होऊन गेली की अत्यंत दूरदृष्टीने तरी काही निर्णय घेतले. त्यामुळं आज आपण इथं आहोत. तर अशा येसूबाईंना मी वंदन करतो आणि आपण त्यांच्यासारखं बना अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.